आपण पाहत आहात लर्न विथ जॉय हे यूट्यूब चॅनल. मी माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओपासून सुरुवात केलेली आहे 11वीच्या शेवटच्या ड्रामाला ॲन एनिमी ऑफ द पीपल ॲक्ट 3. त्याच्यातला पार्ट फर्स्ट म्हणजे प्ले रायटर बद्दलची माहिती आणि कॅरेक्टर्स यांच्याबद्दलची माहिती आपण पार्ट फर्स्ट मध्ये मिळवली. नाऊ पार्ट सेकंड ऍक्च्युअल ड्रामा स्टोरी आता आपण पाहणार आहोत. हॉस्टेड इज वर्किंग ॲट हिज डेस्क इन द शॅबी अँड disabled people's messenger's office when Billing enters, having just read Dr. Stockman's manuscript. Both men laugh and praise Dr. Stockman for his scathing attack on the authorities, saying that he will put a revolution in motion. आता आपल्याला हे पाहायचंय या ड्रामामध्ये डॉक्टर स्टॉकमन हे त्यांच्या भावाच्या विरोधात, प्रत्यक्ष म्हणजे भावाच्या विरोधात नाही तर भावाच्या कामाच्या विरोधात इथे यांनी एक आर्टिकल छपाईसाठी दिलेला आहे. कुठे? पीपल्स मेसेंजर्स या वर्तमानपत्रात. इथं बिलिंग जो आहे, जे आपण कॅरेक्टर मागच्या वेळेस पाहिलेले आहेत, मागच्या पहिल्या फर्स्ट पार्ट मध्ये बिलिंग मध्ये प्रवेश करताच हॉस्टेड हा जो काही त्याचे पीपल्स मेसेंजरच्या कार्यालयात डेस्कवर काम करत आहे, बरोबर. आणि नुकतंच त्याने डॉक्टर स्टॉकमनने जे काही हस्तलिखित दिलेलं आहे छापण्यासाठी ते वाचून डॉक्टर स्टॉकमन यांनी अधिकाऱ्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यांबद्दल दोघेही हसलेत, बिलिंग आणि हॉस्टेड, एडिटर अँड सब एडिटर. आणि ते त्यांचं कौतुक करून म्हणालेत, कुणाचं? डॉक्टर स्टॉकमन यांचं, की हा माणूस डॉक्टर स्टॉकमन आता या शहरात एक क्रांती घडवेल. कारण अशा प्रकारचं लिखाण, अशा प्रकारचं एक आर्टिकल त्यांनी एका वर्तमानपत्राकडे दिलेला आहे. ते कोणाच्या विरोधात आहे तो भाग वेगळा. ठीक आहे, डॉक्टर स्टॉकमनचेच भाऊ पीटर स्टॉकमन आहेत की जे मेयर आहेत आणि त्या पब्लिक बाथचेच ते चेअरमन पण आहेत, तो भाग वेगळा आहे. परंतु त्यांनी सत्याबद्दल, म्हणजे जे सत्य आहे त्याच्याबद्दल हे आर्टिकल तिथं दिलेलं आहे. आणि म्हणून या दोघं संपादक आणि उपसंपादक हॉस्टेड अँड बिलिंग यांना आनंद झालेला आहे. इवन इफ पीटर रिटिलिएट्स, he is sure to lose supporters either among the common people or the wealthy shareholders of the baths. Then the people will see that the liberals ought to control all municipal affairs. आता समजा जरी पीटरने सूड उगवण्याचा प्रयत्न केला, कारण पीटर जो आहे तो याचा भाऊ, डॉक्टर स्टॉकमनचा भाऊ आणि मेयर ऑफ द सिटी, जरी त्याने सूड उगवण्याचा प्रयत्न केला तरी सामान्य लोकांना, ते बादच्या भागधारकांपैकी म्हणजे जे शेअर होल्डर्स आहेत, त्याने समर्थक गमावल्याची खात्री निश्चितच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि लोकांना दिसेल की हे बाथ किंवा हे महानगरपालिकेच्या कारभारावर नियंत्रण हे उदार जणांचं असलं पाहिजे, लिबरल लोकांचं असलं पाहिजे. हे लोकांना पटेल केव्हा? यांचा लेख वाचल्यानंतर. आणि म्हणून डॉक्टर स्टॉकमन त्या पीपल्स मेसेंजरच्या एडिटर आणि सब एडिटरला त्यांचा लेख हा छापण्याची विनंती करता आहेत. डॉक्टर स्टॉकमन एंटर्स द ऑफिस एक्साइटेडली, instructing Hosted and a Billing to print his article at once and eagerly predicting a fight in the town. He has even planned out a series of articles based on original report attacking different forms of corruption in the town. आता इथं यांचं म्हणणं असं आहे, डॉक्टर स्टॉकमन तिथं येतात, एंटर करतात, उत्साहाने त्या ऑफिसमध्ये येतात आणि हॉस्टेड आणि बिलिंगला त्यांचा तो लेख छापण्याची विनंती करतात. की त्यांना असं म्हणायचंय की आता या शहरातली लढाई सुरू होईल. लढाई सुरू होईल म्हणजे काय? त्यांना काही युद्ध नकोय, लोकांचे खून पडायला पाहिजेत असं नकोय. की लढाई सुरू होईल म्हणजे काय? भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई, जे वाईट काम चाललं आहे त्याच्या विरुद्धची लढाई सुरू होईल असं त्यांना म्हणायचंय. अशी ती भविष्यवाणी पण व्यक्त करतायत. आणि त्यांच्या त्या मूळ अहवालाच्या आधारे
या शहरातील अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारांवर हल्ला चढवता येईल आणि याच्या मागून एका मागून एक भ्रष्टाचारांची मालिका ते उघड करतील आणि करप्शन शहरातलं समोर आणतील अशा पद्धतीने ते सांगता आहेत. डॉक्टर स्टॉकमन सडनली एंटरिंग द रूम, मिस्टर Aslaksen is disturbed by their fairy rhetoric, saying that he hopes the doctor won't destroy the baths entirely. Hofstede turns the subject to the report, which he praises for being intelligible to ordinary people and likely to gain sympathy. Reassured by this, Mr. Aslaksen gives his support to its publication. आता त्यांना असं म्हणायचं की तेव्हा अचानक खोलीत अस्लास्केन हे प्रवेश करतात आणि त्यांच्या ज्वलंत वक्तव्यामुळे ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना असं वाटतं की डॉक्टर आशा करतात की डॉक्टर बात पूर्णपणे नष्ट करणार नाहीत, कारण ते सार्वजनिक आहेत, त्यांना बात नष्ट करायची नाहीयेत. बात नष्ट करायची नाहीत म्हणजे काय की त्या बात चालवणाऱ्यांची जी काही वाईट वृत्ती आहे ती नष्ट करायची त्यांना. मग होस्टॅड त्या अहवालाचा विषय फिरवतात आणि ज्याचे त्याने सामान्य लोकांसाठी समजूतदारपणा असल्याचे आणि सहानुभूती मिळवण्याची दाद त्यांनी दिली. यावरून धीर देऊन मिस्टर अस्लास्केन यांनी त्या प्रकाशनाला पाठिंबा दिला की त्यांचंही म्हणणं होतं मिस्टर अस्लास्केन यांचं की आपण तो डॉक्टर स्टॉकमन यांचा जो काही लेख आहे तो छापू त्या पेपरमधून, पीपल्स मेसेंजर या पेपरमधून, म्हणजे लोकांना ती कळेल. डॉक्टर स्टॉकमन सेज he is eager to see the article descend upon the townspeople like a flash of lightning and begins to complain about Peter's attack on his rights and dignity. Now, he plans to use the People's Messenger to attack the authorities until they collapse. Weekly, Mr. Aslaksen wants the doctor to proceed with moderation, but he continues to pontificate that not only the baths but every aspect of public life must be disinfected. He thanks Hofstede and Aslasken for their support, comparing them favorably to his brother and departs. डॉक्टर स्टॉकमन इथं काय म्हणतायत की तो जो काही लेख आहे जो त्यांनी छापण्यासाठी दिलेला आहे द पीपल्स मेसेंजर या वर्तमान पेपर मध्ये, की तो हा लेख शहरातील लोकांकडे विजेच्या झटक्यासारखं पाहतोय. कारण जेव्हा ते लोक वाचतील तेव्हा त्यांना एक जोर का झटका धीरेसे लगा असं म्हणतो आपण, तसं लागेल की काय चालू या शहरामध्ये. आणि तो पाहण्यास, तसा प्रकारचा झटका पाहण्यास हे लोक उत्सुक आहेत. आणि पीटरचा हक्क आणि सन्मान यांच्याबद्दल त्याने केलेल्या हल्ल्याबद्दल तक्रार करण्यास तो सुरुवात करतो. आता हा जो काही द पीपल्स मेसेंजर हा न्यूजपेपर आहे, वर्तमान पेपर आहे, या वर्तमान पेपरचा उपयोग अधिकाऱ्यांना कोसळण्यापर्यंत किंवा हल्ला करण्यासाठी वापरण्याची योजना ते आता आखतायत. आणि मग दुर्बलपणे मिस्टर अस्लास्केन यांनी डॉक्टरांना असं सांगितलं, असा एक सल्ला दिला की तुम्ही संयमाने पुढे जा, प्रोसीड विथ मॉडरेशन असा इशारा त्यांनी दिला. परंतु तो नुसते बातच नव्हे तर सार्वजनिक जीवनातील प्रत्येक बाब ही निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे असं ते म्हणतायत. म्हणजे आता त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत आताची परिस्थिती की आपण कुठे जातो बाहेर तर आपले हात आपण या सॅनिटायझरने सॅनिटाईज करतो. परंतु जर अशा प्रकारची कीड नष्ट करायची असेल, समाजातली भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल, तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे की प्रत्येक बाब, आपलं मन सुद्धा सॅनिटाईज करणं गरजेचं आहे असं त्यांना म्हणायचंय. आणि म्हणून त्याच्यावर ते लक्ष देतात. त्यांच्या पाठिंब्याबद्दल त्याने हॉस्टेड आणि अस्लास्कन यांचे आभार मानलेत आणि त्यांच्या भावाशी अनुकूल अशा प्रकारची तुलना त्यांनी केली आणि ते निघून गेलेत. त्या दोघांचा पाठिंबा, डॉक्टर स्टॉकमन यांचा लेख छापण्यासाठी त्या दोघांचा पाठिंबा होता, अजून तरी आहे. पुढे बघूया काय होतं ते. ओके,
नाउ wait a minute. Mr. Aslaskin voices his hope that Dr. Stockman will stick to the baths. बरोबर. Rather than making any border attacks, Billing complains that Mr. Aslaskin is too timid, but Mr. Aslaksen says that his experience has taught him that it's one thing to attack the national government, which can't be harmed by a local newspaper, but taking on fragile local authorities may do irreparable harm to the householders who wants to protect their material interest. Hosted and Billing frequently announced that they hope never to have any interest to protect. इथं मिस्टर जे काही अस्लास्केन आहेत यांनी आपली अशी आशा व्यक्त केली की डॉक्टर स्टॉकमन कोणत्याही व्यापक हल्ले करण्याऐवजी ते बाथ्सला चिटकून राहू शकतात. म्हणजे बाथ्समध्ये जो काही सोशल बाथ्स आहेत, त्यांचे जे काही सार्वजनिक बाथ्स आहेत, अंघोळीची ठिकाणं, तर त्याच्याशी ते पूर्ण चिटकून राहू शकतात. म्हणजे काय याचा अर्थ की तिथली कीड लागलेली भ्रष्टाचार हा पूर्णपणे त्यांना बाहेर काढायचा आहे. आणि बिलिंगची तक्रार आहे की मिस्टर अस्लास्केन हे खूप भेकड आहेत, घाबरट आहेत. परंतु इथं अस्लास्केन असं म्हणतात की त्यांच्या अनुभवाने त्यांना असं शिकवलेलं आहे की एका स्थानिक वृत्तपत्राने ते इजा करू शकत नाही. बरोबर. परंतु राष्ट्रीय सरकारवर हल्ला करणं ही एक गोष्ट आहे आणि नाजूक स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करणं की जे त्यांच्या भौतिक हिताचं रक्षण करू इच्छितात, त्यांना घरातील लोकांचं भरून न निघणारं जे काही नुकसान आहे ते करा, असं त्या ठिकाणी त्यांना सांगता येणार नाही. परंतु होस्टेड आणि बिलिंग जोरदारपणे तिथं घोषणा करतात की त्यांना कधीही संरक्षित करण्यास कधी रस नसल्याची त्यांनी आशा व्यक्त केली की त्यांना प्रोटेक्ट करायचं नाहीये, त्यांना प्रोटेक्शन द्यायचं नाहीये, तर जी सत्य आहे ते उघड आणायचा त्यांचा बेत समोर दिसतोय. Mr. Aslaksen cannily points out the newspaper's last editor now works for the government and Billing himself has applied for the public position. Embraced Billing says he has only done so to annoy the bigwigs. On the contrary, his political past is an open book and he always supports the will of the people. आता इथं मिस्टर अस्लास्केन जे आहेत यांनी वर्तमानपत्राचं शेवटचं संपादक आता सरकारसाठी काम करतायत आणि बिलिंग यांनी स्वतः सार्वजनिक पदासाठी सुद्धा अर्ज केलेला आहे. म्हणजे जसं त्या ठिकाणी कोणीतरी इलेक्शन होतं आपल्याकडे आणि इलेक्शन होतं त्यावेळेस 2-3 प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज भरतात आणि दुसरे अजून काही जण अपक्ष म्हणून अर्ज भरतात. आता त्यांचा काहींचा उद्देश काय असतो की आपल्याला हे लोक येतील, आपल्याला सांगतील जे प्रमुख उमेदवार आहेत ते, आणि आपल्या विनंती करतील वगैरे वगैरे, किंवा आपल्याला काहीतरी देणं घेणं करतील आणि मग आपण माघार घेऊया. मग इथं काय करता आहेत ते की त्यांनी जो काही बिलिंग यांनी सार्वजनिक पदासाठी जो काही अर्ज केलेला आहे ते फक्त बिगविग्स जे आहेत, तिथं म्हटलंय बघा बिगविग्स यांना त्रास देण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे ती लोक येतील यांच्याकडे, यांच्या विनंत्या करतील की तू अर्ज मागे घे. खरं तर यांना तिथं पॉलिटिक्स मध्ये रस नाहीये, इंटरेस्ट नाहीये. त्यांचं पॉलिटिकल बुक तर पूर्ण एक राजकीय भूतकाळ त्यांचं खुलं पुस्तक आहे आणि तो नेहमी लोकांच्या इच्छेचं समर्थन करतो. म्हणजे लोकांसाठी त्यांना लढायला आवडतं. म्हणून हे अप्लाइड फॉर पब्लिक पोझिशन वगैरे हे फक्त नाटक आहे. ते जी काही मोठी मोठी राजकारणी मंडळी आहेत त्यांना घाबरवण्यासाठी केलेलं ते नाटक आहे असं ते म्हणतायत. तर इथं आपण आजच्या सेकंड पार्ट मध्ये इथपर्यंत थांबूया आणि पुन्हा याच्या पुढे स्टोरी कशी पुढे जाते ते आपण पुढच्या थर्ड पार्ट मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण चॅनल जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला निश्चितच मिळतील. तोपर्यंत मी थांबतो आणि मात्र हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. मुलांना घरी अभ्यास त्याच्याने करता येऊ शकतो. So I am thankful to you all for watching my video.